त्यासी आवडे पंढरीनाथ गीता वाचे नित्य नेमे वाचे ज्ञानेश्वरी प्रेमे मस्तक ठेंगणा करी संताच्या चरण गीता वाचे नित्य नेमे वाचे ज्ञानेश्वरी प्रेमे कन्या भावी भागीरथी तुझे पाय तिचे चित्ती गीता वाचे नित्य नेमे वाचे ज्ञानेश्वरी प्रेमे ऐसे करी संत जनाबाईच्या विधान गीता वाचे नित्य नेमे वाचे ज्ञानेश्वरी प्रेमे महायोग पीठे तटे भीम रस्त्या पुंडरीकाय दातुं मुनींद्र समागत तिष्ठान्तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम विभुवेरुनादं चरन्तं दुरन्तं स्वयं लीलया गोपवेशं दधानं गमं वृन्दकानन्दनं चारुहासं परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम पांडुरंगाकारो विदिन्द्रादिदेवै सदा श्रीयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम् ॐ नमो ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा ॐ नमो ज्ञानेश्वरा ॐ नमो ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा ॐ नमो ज्ञानेश्वरा ॐ नमो
परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरु गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वती व्यासं ततो जयमुदीरयेत्। ओम श्री विभूषितकरा नवनीरदावात् पीताम्बराधरणबिम्बफलाधरोष्टात् पूर्णेन्दु सुंदर मुखादरविंद नेत्रात् कृष्णात् पदं किमपि तत्त्वमहं न जाने। सर्वांनी 2 मिनिटांसाठी वर हात करा बरं। अशा वरती हात करा मस्त उंच टाळी वाजून आपण नामसंकीर्तनाने सुरुवात करूया। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी नाथ नारायण वासुदेव। त्यासे आवडे पंढरीनाथ गीता नित्य नेमे वाचे ज्ञानेश्वरी प्रेमे मस्तक ठेंगणा करी संताच्या चरण कन्या वावी भागीरथी तुझे पाय तिच्या चित्ती ऐसे करी संत जनाबाईच्या विधाना गीता नित्य नेमे वाचे ज्ञानेश्वरी प्रेमे विठ्ठल विठ्ठल। सेवेकरता घेतलेला अभंग शांतीचे सागर सुखाचे आगर पांडुरंग परमात्म्याचे लाडके लढीवाळा भक्त संत शिरोमणी श्रेष्ठ नामदेव महाराज यांची दासी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या संत जनाबाई महाराज यांचा असून आजच्या अभंगात जनाबाई महाराज एका मातेच्या बाजूने भगवंताकडे मागणं मागतात। विठ्ठल या अभंगाचा प्रतिपाद्य विषय असा आहे। आज भगवान पांडुरंग परमात्म्याच्या समोर जनाबाई महाराज भगवान परमात्म्याची भक्ती करतायत आणि पांडुरंग परमात्मा जनाबाई समोर एक हट्ट धरतायत। जने आज मला मनापासून वाटतं की मी तुला काहीतरी द्यावं पण माझ्या इच्छेने नाही, तू मागावा आणि मग मी तुला द्यावं। जनाबाई महाराज म्हणतात देवा पहिली गोष्ट तर अशी आहे की मी तुझ्याकडे कधीच मागणार नाही, कारण अधिकार होता जनाबाई महाराजांचा। पांडुरंग म्हणतात जोपर्यंत तू मागत नाही तोपर्यंत मी पण माझा हट्ट सोडणार नाही। आता मात्र जनाबाई महाराजांचा नाईलाज झाला। जनाबाई महाराज म्हणतात म्हटलं देवा तू स्वतः साऱ्या जगाची आई साऱ्या विश्वाची माऊली आहेस, पण प्रत्यक्ष रूपात तुला प्रत्येकात पर्यंत पोहोचणं शक्य नाही किंवा प्रत्यक्ष रूपाने तुला प्रत्येक लेकराची सेवा करता येणार नाही, म्हणून तू प्रत्येकाच्या घरामध्ये एक आई पाठवलेली आहे। प्रत्येकाच्या घरात एक आई पांडुरंगाचंच रूप आहे आणि म्हणून त्या आईच्या अंतःकरणामधले भाव जाणत असताना आज मी तुझ्याकडे त्या आईच्याच बाजूने म्हणजे आईच्या बाजूने आईकडेच मागणं मागते। पांडुरंग सुद्धा आई आहे आणि तुम्हाला मला जन्माला घालणारी सुद्धा आईच आहे, म्हणून एक आई दुसऱ्या आईची व्यथा जाणून घेऊन नक्कीच माझं मागणं पूर्ण करेल अशी अपेक्षा बाळगते। जनाबाई महाराजांनी भगवान पांडुरंग परमात्म्याकडे मागणं मागितलं। म्हटले पांडुरंगा जर तुला काही द्यायचं असेल तर त्या आईच्या जीवनामध्ये असा पुत्र दे ऐसा पुत्र देई संत त्याची आवडे पंढरीनाथ।
आईचं जीवन तेव्हाच परिपूर्ण बनतं ज्यावेळी तिच्या उदरामध्ये एखाद्या सत्पुत्राचा जन्म होतो, चांगल्या पुत्राचा जन्म होतो. म्हणून असा पुत्र दे जो संत असावा, फक्त नावाचा संत नको, मग त्याचे गुण संतांसारखे असावे. त्याची आवडे पंढरीनाथ. पण देवा अजून मनात एक प्रश्न असा येतो, समजा तू त्या आईला संत विचाराचा पुत्र दिला, पण त्या पुत्राच्या मनात जर तुझ्याविषयी देवाविषयी संशय निर्माण झाला तर हा देव खराय की खोटाय? आमचे वाडवडील पूजा करतात म्हणून आपणही करतो, आमचे वाडवडील माळ घालतात म्हणून आम्ही घालतो, पण मंदिरातला देव देवालयातला देव खरा की खोटा आजपर्यंत कधी दिसला नाही. असा प्रश्न जर त्या पुत्राच्या मनामध्ये आला तर त्या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी त्या पुत्राने काय करावं? गीता नित्य नेमे वाची ज्ञानेश्वरी प्रेमे. आध्यात्मिक दृष्ट्या प्रत्येकाच्या मनातील प्रश्नांचं उत्तर देणारं साधन जर असेल तर श्रीमद भगवद्गीता आणि त्याचं ट्रान्सलेशन केलेला ग्रंथ म्हणजे श्री ज्ञानेश्वरी. म्हणून त्या पुत्राने गीता नित्यनेमाने वाचावी आणि ज्ञानेश्वरी प्रेमाने वाचावी. जनाबाई महाराज पुढे म्हणतात, म्हणे देवा, गीता आणि ज्ञानेश्वरी वाचल्यानंतर पुत्राच्या मनामध्ये नम्रतेचा भाव निर्माण होतो. जोपर्यंत तुम्ही ग्रंथांवर डोकं ठेवत नाही तोपर्यंत तुमचं डोकं एखाद्या साधूच्या चरणावर पर्यंत कधीच पोहोचू शकत नाही. आणि तर ग्रंथांसमोर नतमस्तक व्हावं लागतं. म्हणून गीता ज्ञानेश्वरीचं अध्ययन केल्यानंतर त्या पुत्राचं मस्तक आपोआप संतांच्या चरणी ठेवणं होतं. मस्तक ठेंगना करी संतांच्या चरणा. आता साधक म्हणतो, म्हणे जनाबाई महाराज, संतांच्या चरणी नतमस्तक झाल्यानंतर काय फायदा होतो? म्हटले, आजपर्यंत पुत्र आणि कन्येचा भेदभाव करणारा जीव भेदभाव विसरून जातो. बघा बरं, संतांच्या चरणी डोकं ठेवल्यानंतर काय फरक पडतो? मनातला भेदभाव जातो, भेदभाव. मग संप्रदायातला भेदभाव असेल, जातीवादातला भेदभाव असेल, उच्च नीचतेचा भेदभाव असेल, श्रीमंत गरिबीचा भेदभाव असेल, एखाद्याला शिक्षणाचा भेदभाव वाटत असेल, अनेक भेदभाव मनामध्ये असतात. सगळ्या भेदभावांचं खंडन संतांच्या चरणामध्ये आहे. मग संतांच्या चरणी नतमस्तक झाल्यानंतर पुत्र आणि कन्या याच्यात काही भेदभाव निघून जातो. म्हणून पुत्र पुत्र करणारा जीव आता कन्येलाही प्राधान्य देतो. मग कन्या कशी असावी? कन्या भावी भागीरथी, तुझे पाय तिचे चित्ती. पांडुरंगा, फक्त पुत्राचीच अपेक्षा नको, कन्या जरी दिली तरी सुद्धा त्या कन्येच्या हृदयामध्ये सदैव तुझे चरण स्थिर असावे. या सर्व विधानांचा विचार करून जनाबाई महाराज म्हणतात, ऐसे करी संत जना जनाबाईच्या विधान. गीता नित्य नेमे वाचे ज्ञानेश्वरी प्रेमे. विठ्ठल सेवेकरता घेतलेला अभंग श्री संत जनाबाई महाराज यांचा असून आज तुम्हा समस्त श्रोते नसून ईश्वर स्वरूप असणारे माझे मायबाप, भाग्यवान दैवतांच्या सेवेची मला पुन्हा एकदा संधी प्राप्त झाली. जरी 4, 5, 7 वर्षाचा काळ लोटला गेला असेल, नाही का, आमचे दुकानदार दादा आहेत समोर, पण बऱ्याच वेळानंतर पुन्हा एकदा मला आठवतं, एकदा ट्रॅक्टरवर आलो होतो आम्ही ना, भरपूर पूर होता, फरशीला खूप पाणी होतं त्यावेळेस. तुम्हाला गावना ट्रॅक्टर आम्ही लेवाले. अशी खूप प्रेमाची माणसं आहेत या गावातली. आणि तुमच्या गावाचं नाव ज्यावेळेस भागवत महाराजांनी मला सांगितलं, म्हणजे मजराला कीर्तन आहे म्हणतात, ट्रॅक्टरवाला गाव का म्हणे. हा, तर अशी गोड प्रेमाची मंडळी या गावात आहे. आणि पुन्हा एकदा या लेकराच्या, या बाळाच्या निमित्ताने, बारशाच्या कीर्तनाच्या निमित्ताने पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांच्या दर्शनाची मला संधी प्राप्त झाली. या ठिकाणी सौभाग्यवती दीपालीताई व श्री शेखर रमेश देसले कळवाडीकर यांना पुत्ररत्नाचा लाभ झाला. गंगा भागीरथी सुमनबाई रमेश देसले कळवाडीकर व सौभाग्यवती अनिताबाई व हरिभक्त परायण युवराज झुडकू पाटील मजरेकर यांना नातू रत्नाचा लाभ झाला. एकदा जोरदार टाळ्या दोघं परिवारांसाठी झाल्या पाहिजे. त्याचबरोबर आपल्या गावाचं वैभव आणि गावाचं उज्ज्वल असं भविष्य घडवणारं रत्न सध्या आळंदीला महाराज शिक्षण घेत आहेत. श्री संत जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेमध्ये खूप
चांगलं त्यांचं नाव आदर्श विद्यार्थी म्हणून सुद्धा घेतलं जातं. हरिभक्त परायण युवा कीर्तनकार मनोज महाराज आळंदीकर यांना भाचा रत्नाचा लाभ झाला आणि त्या निमित्ताने आजची ही कीर्तन रूपी सेवा आहे. विठ्ठल आमचे मनोज महाराज आळंदीला होते, तिथून त्यांचे खूप प्रयत्न, भजनी मंडळ पाहिजे तर बामरानच पाहिजे, साऊंड सिस्टीम बी हाच पाहिजे, कीर्तनकार बी ह्याच पाहिजे, असा खूप त्यांचा हट्ट होता. आणि मला असं वाटतं त्यांनी नक्कीच माऊलींना प्रार्थना केली असेल की माझ्या भाच्याचं बाळचं असं जोरदार झालं पाहिजे, म्हणजे समजा पोरबीर देवाना काही होणार तर घरमांगर होई जाईल. असं खूप सुंदर साधा भोळा स्वभाव आहे मनोज महाराजांचा. तर त्यांच्या आग्रहास्तव आजची कीर्तन रूपी सेवा आहे. समस्त भजनी मंडळ गायनाचार्य श्री हरिभक्त परायण भागवत महाराज भांबरेकर, हरिभक्त परायण रणसिंग तात्या वडगावकर, श्री हरिभक्त परायण इरभान महाराज टेलर, तबला वादक श्री हरिभक्त परायण संजय महाराज यांची उपस्थिती आहे. विनेकरी श्री हरिभक्त परायण माधू बाबा माळी नागरकर बाबांची गोड उपस्थिती आहे. हरिभक्त परायण गायनाचार्य जयेश महाराज आखतवाडेकर रामकृष्ण हरी त्यांची उपस्थिती आहे. हरिभक्त परायण अभिजित महाराज आखतवाडेकर त्यांची गोड उपस्थिती आहे. त्याचबरोबर साऊंड सिस्टीम बापू महाराज टेलर जावळेकर यांची गोड उपस्थिती आहे. गावातील समस्त भजनी मंडळ, गावातील मंडळी, कीर्तनकार समाधान महाराज मजरेकर, गोविंद महाराज मजरेकर, किरण महाराज मजरेकर, बबलू महाराज मजरेकर, अण्णा महाराज मजरेकर, हरिभक्त परायण साई महाराज बहाळकर, साई महाराज जांभळीकर, सर्व पंचक्रोशीतील भजनी मंडळ, माऊली भजनी मंडळ मजरेकर, आपण कोणी राहिला आहे का? गावातील मंडळी, गावकरी, टाळकरी, वारकरी, माळकरी, शेतकरी, माता भगिनी, बालगोपाल मंडळ, वयोवृद्ध मंडळी, तरुण मित्र मंडळ, आज ज्यांच्याकडे संत भोजनाची व्यवस्था होती, काय नाव त्यांचं, आमचे दूध डेअरीवाले प्रमोद पाटील, तर त्यांच्याकडे म्हणजे होता थोडा प्रॉब्लेम, तर नाहीतर मनोज महाराजांनी गोड व्यवस्था केली होती आमच्या समस्त महाराज मंडळीची. नवरिया संगे वराडिया सोहळा, मांडे पुराणा पोळे मिळे अन्न, अशी गोड मेजवानी मनोज महाराजांच्या घरी होती. पण काही कारणास्तव मला त्यांच्या ठिकाणी स्वीकारता आलं नाही. पुढच्या वेळेस मी वसूल करेल तसं. आणि जवळच त्यांच्या शेजारी आमच्या प्रमोद दादांकडे संत भोजनाची गोड अशी व्यवस्था झाली. एकदा जोरदार टाळ्या त्यांच्या परिवारासाठी सुद्धा. त्याचबरोबर आज गोड असा दुग्ध शर्करा योग आहे. गुरुवर्य दादाजी महाराज देवळीकर माझ्या सासऱ्यांची सुद्धा आज विशेष उपस्थिती आहे. श्री संत तुकोबाराय वारकरी शिक्षण संस्थेतील आमचे छोटे छोटे विद्यार्थी विद्यार्थिनी यांची उपस्थिती आहे. कुणाकुणाचं नाव घ्यावं, कुणाकुणाचं सोडावं, अशी सगळी प्रेमाची मंडळी आज एकत्र आली. महाराज, तुम्ही सगळे कशाच्या निमित्ताने एकत्र आले? बोला ना. बारशाच्या निमित्ताने एकत्र आले. बारकाईने जर विचार केला सज्जन हो, जे बाळ जन्माला आलंय त्या बाळाचं स्वागत तर त्याच्या परिवाराने आनंदाने केलंच. कळवाडीच्या त्याच्या कुटुंबियांनी, भाऊबंदीच्या मंडळीने मोठ्या आनंदाने स्वागत केलं असेल. इकडे मामाच्या गावाला स्वागत झालंय. नातेवाईक, आपतेष्ट, सगळे सोयरे संबंधी सगळ्यांनी स्वागत केलं. पण विशेषतः जोपर्यंत वारकऱ्यांचे आशीर्वाद प्राप्त होत नाही तोपर्यंत त्याच्या जीवनाला यश प्राप्त होणार नाही, असा भाव म्हणून आजची ही कीर्तन रूपी सेवा आहे. विठ्ठल पहिला महत्वाचा मुद्दा असा आहे की बारसं का करावं. आपण ज्या कीर्तनाच्या निमित्ताने एकत्र आलोय, आधी त्याचं मूळ कारण समजून घेणं गरजेचं आहे. बारसं करण्यामागचं कारण काय? जन्माला अनेक जीव येतात, अनेक जीव जातात. मधला आयुष्याचा प्रवास सुद्धा अनेकांचा अनेक प्रकारे सुखदुःखांच्या पद्धतीने होतो.
पण सज्जनो, जर सुरुवात गोड असेल आयुष्याची, सुरुवात भगवत नामचिंतनाची असेल तर पुढचं आयुष्य सुद्धा मोठ्या आनंदाने व्यतीत होतं, कारण आशीर्वाद लाभलेले असतात. बारसं का करावं त्याच्या मागचं एक महत्वाचं कारण आहे. लक्ष देऊन ऐका जरा, विषय थोडासा जड आहे पण तुम्हाला समजेल, सोप्या भाषेत सांगते. मला सांगा, आईच्या उदरामध्ये 9 महिने 9 दिवस आपण होतो की नव्हतो? बोला ना महिला मंडळ, होते ना तुम्ही, आम्ही सगळे. आपण काय आकाशातून आलोय का? नाही ना. आईच्या उदरामध्ये आपण सगळ्यांनी 9 महिने 9 दिवस वास्तव्य केलेलं आहे. उदरात असताना आपलं एखादं नाव कोणी ठेवलं होतं का? मम्मीने, पप्पाने, आजी आजोबाने? अजिबात नाही. जरी आपलं अस्तित्व होतं पण त्या अस्तित्वाला नामकरण झालेलं नव्हतं, फक्त आहे म्हणून आहे. पण जन्माला आल्यानंतर 12 दिवस पूर्ण झाले, ब्राह्मण बुवांनी तुमची कुंडली पाहिली असेल, जन्माची वेळ, जन्माची तिथी, वार वगैरे, काळ, घटिका, स्थान, या सगळ्या गोष्टी पाहिल्यानंतर ब्राह्मणांनी एक अक्षर दिलं. त्या अक्षरावरून आपण आपल्या बाळाचं नाव ठेवलं किंवा आपलं नाव ठेवलं गेलं. आमचे ज्ञानोबा सांगतात, उपचलिया बाळकासी नाव न येतया पासी, ठेविलिया नावासी ओदेतसे. 9 महिने 9 दिवसापर्यंत अस्तित्व असूनही नाव नव्हतं, पण जन्माला आल्यानंतर या देहाचं नाव ठेवलं गेलं. नाव देहाचं ठेवलं की आत्म्याचं? देहाचं ठेवलं. याचा अर्थ, जरी आत्म्याचं अस्तित्व 9 महिने 9 दिवस आहे, पण त्या आत्म्याला कारकिर्दी जोपर्यंत देह प्राप्त होत नाही तोपर्यंत आत्म्याला कार्य करता येत नाही. लक्षात आलं तुमच्या? कारण आत्मा कसा आहे, नैनम छिंदन्ति शस्त्राणि नैनम दहति पावकः न चैनम क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः. आत्मा हा अविनाशी आहे. वासांश जीर्णान यथा विहाय. गीतेमध्ये सांगतात ना भगवान परमात्मा, जैसे जीर्ण वस्त्र सांडिजे मग नूतन वेडीजे, तैसे देहांतराते स्वीकारिजे चैतन्य नाथे. या न्यायाने जर विचार केला तर पुन्हा पुन्हा जन्माला येणं, पुन्हा पुन्हा मरणं हा जीवाचा. किती वेळा जन्मालो, किती झाली दीवानी, किती झाली दीवानी, किती झाली दीवानी. हो जन्माला किती बार भरतो, किती बार भरतो, किती बार भरतो. किती वेळा जन्मालो, किती झाली दीवानी, किती झाली दीवानी. शब्द ठाम राहतोस तुम्ही, अजिबात शब्द बोलता होता.